मनावर संशोधन करणाऱ्या लोणावळ्याच्या मनशक्ती प्रयोग केंद्राच्या वतीनं कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सहकार्यानं हा यशशांतीसाठी न्यू वे हा सर्व वयोगटासाठी मनाची शक्ती वाढवून मनशांतीची अनुभूती देणारा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अभयकुमार साळुंखे, माजी राज्य माहिती आयुक्त विजय कुवळेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनीलकुमार लवटे, प्राचार्य शुभांगी गावडे, मनशक्तीचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, दीपक आलुरकर, शिवाजीराव पाटील, गीतेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा समारोप समारंभ संपन्न झाला। या समारोप समारंभात मनशक्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सन्मान सत्कृत्याच्या संकल्पनेतून मान्यवरांच्या हस्ते अनाथ निराधार मुलांचं शैक्षणिक पालकत्व, सांगरूळची उमेद फाउंडेशन सांगरूळ आणि विशेष मुलांसाठी काम करणारी श्याम कमल चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर या दोन संस्थांचा प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत देऊन सन्मान करण्यात आला। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदार चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी उमेद फाउंडेशन आणि श्याम कमल ट्रस्ट या दोन्ही संस्थांच्या सन्मानामुळे वंचितांच्या लोकशक्तीला मनशक्तीची जोड मिळाली असून अशा संस्थांना शासनानं सुद्धा ताकद देण्याची गरज आहे। माहितीच्या अधिकारात जर तुम्ही या संस्थांची माहिती घेतली तर तुमच्या असं लक्षात येईल की यांच्या विकासामध्ये समाजाचा जितका सहभाग आहे तितका मात्र शासनाचा सहभाग नाही। या संस्था शासनाकडच्या केवळ नोंदणीकृत संस्था आहेत। ह्या संस्था काम करतात तेव्हा शासन तद्दन दुर्लक्ष करतं, पण या संस्था केंद्रांनी या दोन वंचित उपेक्षित संस्थांना समाजाच्या मध्यवर्गामध्ये मध्यप्रभामध्ये या पुरस्काराच्या रूपाने आणलं, त्यांचा सन्मान केला। त्याबद्दल मी मनशक्ती प्रयोग केंद्राचे मनापासून आभार मानतो। या दोन्ही संस्थांचे अभिनंदन करतो। प्राचार्य डॉक्टर अभयकुमार साळुंखे यांनी मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानंदांच्या विचारानुसारच डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसारातून समाज उत्कर्षाचं काम केलं असल्याचं सांगितलं। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उमेद आणि श्याम कमल ट्रस्ट या दोन संस्था समाजातील वंचितांसाठी काम करण्याच्या शासनाच्या कामात योगदान देत असून दोन संस्थांच्या सत्कृत्याचा मनशक्तीनं केलेला सन्मान त्यांना बळ देणारा असल्याचं नमूद केलं। अध्यक्षीय मनोगतात विजय कुवळेकर यांनी सुवर्ण महोत्सवी संस्था निधी संकलनाचा विचार करतात, पण मनशक्तीनं या निमित्तानं समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना निधी देत सत्कृत्याचा सन्मान करत स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वारसा जपल्याचं सांगितलं। 50वा वाढदिवस असं आपण म्हणतो, 50 वर्ष झाली। आता साधारणपणे आपला अनुभव असा 50 वर्ष झाले की माणसं निधी किती उभा करायचा याचा विचार करायला लागतात। हे याचा वारसा असा की हे निधी किती द्यायचा आणि कुणाकुणाला द्यायचा याचा विचार करतात। सन्मान सत्कृत्याचा सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना उमेद फाउंडेशनचे प्रकाश गाताडे यांनी हा सन्मान आपल्यासह उमेदसाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांच्या दातृत्वाचा गौरव करणारा आणि मनाची शक्ती वाढवणारा आहे अशा भावना व्यक्त केल्या। श्याम कमल ट्रस्टच्या स्मिता दीक्षित यांनी हा सन्मान विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या आपल्या ट्रस्टला शक्ती देणारा असून श्याम कमल ट्रस्ट आणि राही पुनर्वसन केंद्राचे सर्व सहकारी या सन्मानाचे हक्कदार असल्याचं सांगितलं। यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिल्लारे, मनशक्तीचे सुहास गुधाटे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, श्याम कमल ट्रस्टचे विशाल दीक्षित, मनशक्तीचे साधक, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते।